श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आपण जाणून घेणार आहोत की सत्यनारायणाची पूजा का करावी, कशासाठी करावे आणि पूजा कशा पद्धतीने करायची आहे. तर सत्यनारायणाची पूजा करण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आपल्या घरामध्ये येणाऱ्या आर्थिक अडचणी, आपलं मानसिक ताणतणाव, घरामध्ये वादविवाद होणे, सततची भांडण, कटकट, पैसा न टिकणे व सर्वात महत्वाचं म्हणजे घरामध्ये अशांतता, दारिद्र्य आल्यासारखे वाटणे, लक्ष्मीचा वास न होणे. यामुळे घरामध्ये नेहमी प्रत्येक महिन्याला सत्यनारायणची पूजा करावी. आपल्याला केंद्रातही सांगितलं जातं की आपण सत्यनारायणाची पूजा केली पाहिजे. तर सत्यनारायणाची पूजा केव्हा करावी? सत्यनारायणाची पूजा पौर्णिमेला करायची. सपोज जर पौर्णिमा लागली आहे, सपोज आदल्या दिवशी पौर्णिमा रात्री लागली आहे, तर तुम्ही रात्री नंतरही करू शकता किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशीही पौर्णिमा संपल्यानंतर जो प्रदोष काळ असतो, त्या प्रदोष काळाच्या वेळेत ही तुम्ही सत्यनारायणाची पूजा करू शकता. तर आता असं बोललं जातंय की पौर्णिमा सूर्याने बघितलेली असते त्यावेळेस आणि त्यावेळेस सत्यनारायणाची पूजा करणं अतिशय शुभ मानलं जातं. म्हणून शक्यतो तुम्ही ज्यावेळेस ज्यावेळेस प्रदोष काळ सुरू होतो त्यावेळेसच तुम्ही सत्यनारायणाची पूजा करावी. आता सर्वात महत्वाचं, सत्यनारायणाच्या पूजेला लागणारी सामग्री कोणती? अतिशय सोपी आहे. अर्ध्या तासात तुमची पूजाही होऊन जाईल. तर त्यासाठी सामग्री लागते. तुम्हाला गहू पाहिजे, तांदूळ हवे तुमच्याकडं. त्यानंतर किमान 15 नागिनीची पाने, फुलं, 3 सुपारी, समई किंवा दिवाही चालेल. जर तुमच्याकडे असेल तर सत्यनारायणाचा फोटो ठेवा. जर तुमच्याकडे फोटो नसेल तर बाळकृष्णाची मूर्तीही तुम्ही ठेवू शकतात. फळं पाहिजे. त्यानंतर देवाऱ्यात असणारी घंटी व शंख. त्याचबरोबर तुम्हाला प्रसादाला शिराही बनवायचा आहे. तर पूजेची मांडणी कशी करायची आहे? फोटोमध्ये तर मी तुम्हाला दाखवलंच आहे, तरी मी तुम्हाला सांगते. तुम्हाला सर्वात आधी गहू पाट चौरंग जे असेल ते मांडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्याच्यावर लाल किंवा पिवळ्या रंगाचा कपडा अंथरायचा आहे. त्यानंतर तुम्हाला त्याच्यावर गहू टाकायचे आहे. गहू टाकल्यानंतर तुम्हाला पाण्याने भरलेला कलश, त्याच्यामध्ये तुम्हाला हळदी, कुंकुम, अक्षदा, फूल टाकून घ्यायचा आहे. तो कलश तुम्हाला त्या गव्हावर ठेवायचा आहे. गव्हावर कलश ठेवल्यानंतर 5 नागिनीची पाने ठेवायची आहे त्याच्यावर. ती पाने ठेवल्यानंतर जर तुमचे मंदिरात पूजा करण्याचं जे ताट असतं, त्या ताटामध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे. त्या तांदळामध्ये तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती किंवा तुमच्याकडे जर सत्यनारायण भगवानाचा फोटो असेल, तर तो फोटो ठेवायचा आहे. तो फोटो ठेवल्यानंतर त्या फोटोला हळदी कुंकुम वाहून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. त्यानंतर पाटावरच तुम्हाला 3 नागिनीची पानं ठेवायची आहेत. त्यानंतर त्याच्यावर तुम्हाला एक-एक सुपारी ठेवायची आहे. पहिली सुपारी ही गणपतीची असते, दुसरी सुपारी ही आपल्या कुलदेवताची असते, तिसरी सुपारी ही आपल्या इष्टदेवताची असते. त्यानंतर त्या तिन्ही सुपाऱ्यांवर सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. फुले ठेवायची आहे. तसेच त्याबरोबर तुम्ही जे बाळकृष्णाची मूर्ती किंवा सत्यनारायणचा फोटो ठेवला असेल तांदळामध्ये, त्याला सुद्धा तुम्हाला फुलं अर्पण करायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला त्याला तुळशीचं पानही अर्पण करायचं आहे. त्यानंतर त्या गव्हाच्या बाजूलाच तुम्हाला फळही ठेवायचं आहे. त्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला शंख ठेवायचा आहे, उजव्या बाजूला तुम्हाला घंटी ठेवायची आहे. त्यानंतर दिवा लावून घ्यायचा आहे तुम्हाला. त्यानंतर केंद्रामधून पुस्तक भेटतं सत्यनारायणाच्या कथेचं. त्यामध्ये तुम्हाला ती कथा वाचायची आहे. 5च अध्याय असतात, ते वाचून घ्यायचं आहे. कथा वाचल्यानंतर तुम्हाला सत्यनारायणाची आरती, गणपतीची आरती, सर्व आरती करून घ्यायची आहे. आरती झाल्यानंतर तुम्ही व तुमच्या परिवाराने तो प्रसाद खायचा आहे. ही जी घरात आपण सत्यनारायणाची पूजा करतो, हा प्रसाद घरच्यांनीच खायचा असतो. म्हणून तुम्ही तुम्ही जेवढे घरामध्ये असतील तेवढ्यांनी हा प्रसाद खाऊन घ्यायचा आहे. अशा प्रकारे पूजा तुम्हाला संपन्न करायची आहे. श्री स्वामी समर्थ. जर तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता.